तर मित्रांनो आज आपण उंबरवेडे मैदानात शुभम दादाची मुलाखत घेतली आणि आपल्या 1001 सर्जा सोबत जो नंदी पालाला त्याची मुलाखत घेऊ आपण। तुम्ही व्हिडिओ मध्ये टिकून राहा। आपल्या नंदीचं नाव काय होतं दादा? हा जादू। जादू दादा मी विसरलेलो हा, नाही तर तुम्ही बोलाल बरा काय गडबडी नसतं। तर मित्रांनो आपण जादू नंदी बघू शकता। थांबा पहिले नंदी दाखवतो तुम्हाला, नंतर मुलाखत घेऊ। एकदम गोल गोल घेऊ। थांबा एक इकडे बघा मित्रांनो, हा नंदी नाही याची शिंग थोडी अशी जागा वेगळीच आहे। तुम्ही व्हिडिओ मधून बघून घ्या, नंतर तुम्हाला मैदानात आल्यावरती ओळखायला भेटेल। जादूने आज खरंच जादू केले मैदानात। तर तुम्ही माझी लात नको द्यावा कारण थांबा आता डायरेक्ट आपण मुलाखत घेऊ। तर दादा तुमचा परिचय द्या। माझं नाव विराज विकास गायकवाड। जोरान बोल भाऊ, मी माईक नाही लावीत, मला कंटाळा येतं। माझं नाव विराज विकास गायकवाड। गाडी पलते श्री स्वामी समर्थ कुमार विराज विकास शेठ गायकवाड, कोल्हे पनवेल आणि गुरुग्रुप। तुमचाच नंदीगडचा? हो माझा। तर दादा आजच्या नियोजनाबद्दल काय बोलाल? आपलं आज सर्जा सोबत नियोजन केलं कोणी? म्हणजे नियोजन मी केला। मी 2 दिवस आधी 3-4 दिवस झाले मथुरमध्ये फेरा पडला। त्याच्यानंतर दादांना मी फोन केला सर्जाची आणि मग आपली जादूची गाडी पळू म्हणून लगेच दादाने त्याच दिवशी बैल दिला। त्याच दिवशी दिला। तर काय बोलशील आज? म्हणजे आपला जादू नेहमी बिनजोडलाच असतो का दादा? बिनजोड म्हणजे आता आपण घेतला त्याच्यानंतर 1-2 शर्ती पडल्या, त्याच्यानंतर कायम गुलालातच आहे बैल। तरी किती महिने झाले घेऊन? झाले असतील 3-4 महिने झाले असतील। तर दादा कुठून खरेदी केला? संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर। तर तिकडनं तुम्ही खरेदी केला तेव्हा कुठून? मार्केट मधून का कोणाच्या दावणीला पळत होता? हा चंदर, एक शिंगी चंदर माहित आहे ना? हा हा हा, त्याचा भाऊ आहे। त्याचा भाऊ आहे? त्याच मालकाचा त्याचा भाऊ। त्याच मालकाचा? त्या मालकाचं नाव सांगाल का? मालकाचं नाव नारायण शेठ। नारायण शेठ कडून तुम्ही खरेदी केला। तर कितीची खरेदी केली दादा? खरेदी झाली 4.5 लाखाची। 4.5 लाखाची। तर दादा चांगला नंदी आहे ना आणि गुलाला आता तो नेहमी राहणार। पण याची एक तुम्हाला काय वाटतं ओळख आता मथुर मुला एक वेगळीच ओळख झालेली दिसते? मथुर मुलं म्हणजे त्याला जेवढी पब्लिक असेल ना मथुर मध्ये पळून तर चांगलीच ओळख झाली। त्याच्या आधीपासून म्हणजे जेवढी पब्लिक असेल ना तेवढा बैल पळणार। आता आज पण खूप पब्लिक होती, जेवढी पब्लिक तेवढा बैल स्पीड लावतो। तरी किती चगड्यात गाडी पुढे होती आजची? गाडी खालून सर्जानी चांगली साथ दिली, जादूनी चांगला पल दाखवला म्हणून खालूनच जवळ 1-1.5 चकडा आपण टाकून। जी समोरून गाडी होती ती सुद्धा चांगलीच पळाली। म्हणजे ती गाडी कुठली होती? ती गाडी इकडून सागावची होती गाडी। सागावची। तर त्या नंदींचं नाव? त्या नंदीचं नाव एकाचं नाव इंद्र आहे आणि एकाचं नाव मन्या। इंद्रा आणि मन्या। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इंद्रा आणि मन्या आणि सर्जा आणि आपला जादू यांचा म्हणजे असं चांगला गुलाल झालेला आहे आणि ते नंदी सुद्धा खूप चांगले बोलाले। तर दादा आता म्हणजे पुढचं नियोजन मथुर सोबत कराल का आपल्या सर्जा सोबत कराल? दादांची जशी इच्छा असेल तसा बैल देणार आपण, कारण की दादांनी पण आपल्या एक शब्दावर बैल दिलाय, आपण पण दादांच्या एक शब्दावर बैल देणार। तर दादांनी तुम्हाला एक शब्दावर म्हणजे तुम्ही मागितलं नंदी? आपण मागितलं। तर दादांनी तुम्हाला नाराज नाही केलं? काय बोलाल आपल्या याच्याविषयी सर्जाविषयी तुम्ही काय बोलाल? त्याचा काय वेग होता? त्याचा पण वेग खूप छान आहे, तो पण गाडी ओव्हरटेक करून देत नाही, त्याचा पण चांगला स्पीड आहे खालतून पण आणि वरती पण। तर सर्जाबद्दल काहीतरी बोला का? म्हणजे असं त्या पुढं आता त्याचा करिअर कसं असणार? करिअर पण खूपच छान आहे त्याचा। गोटचा सर्जा त्याचा छोटा भाऊ सारखा सेम अख्खा A to Z डिट्टो तसाच आहे, सेम तसाच आहे, पल पण तसाच आहे आणि ओव्हरटेक पण करून देणार नाही बाजूची गाडी। आता या नंदीचा एक मथुरचा भाऊ म्हणून एक ओळख झाली आता अड्ड्यात। हो आता पब्लिकचा विचारच आहे, सर्व तेच बोलत होते, सर्व तेच मारता बोलायला छोटा मथुर आहे का म्हणता? हा बोलू शकतो छोटा मथुर। दादा तुम्ही गॉगल लावले रात्री, खूप छान दिसतोय। हा असा विषय माहिती आहे? हा डोलावीला मारला कोणला तर असू दे नो टेन्शन। तर मित्रांनो आपण जादू बघू शकतात। तर या जादूचा मेन विषय असा आहे, तो तुम्ही एक शिंगी चंद्रबग नंदी माहिती आहे ना, त्याचा छोटा भाऊ आहे, म्हणजे एकच गाईचा वासरू आहे, त्याच मालकाचा त्याच गाईचा त्याच। तर तुम्हाला याची माहिती कोणी दिली ती नक्की म्हणजे आज घ्यावा? ती म्हणजे वडिलांचं तिकडे ओळख आहे, त्यांना फोटो आलेला। लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता रात्री आम्हाला फोटो आला, लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघलो बैल घ्या। हा का वडिलांची? तर वडिलांना पूर्वीपासून हा क्षेत्रात अनुभव असेल ना? आजोबांचा पहिल्यापासून होता नाद, पण काही कारणास्तव बंद केलेला नाद, पण वडिलांनी परत चालू केला। आज तुमचे वडील अड्ड्यात आलेत का? हो आहेत। कुठे या काका? या 2 शब्द बोला तुम्ही, लाजू नका। या या या। हा तिकडच का? चालेल, काका लाजतात दादा, काकांना पार्टी द्यायची पडेल म्हणून। हा का? तर दादा काय बोलाल? वडील मुलाखत नाही देत? नाही ते
मागची काम करतात. हा? पिक्चरच्या बाहेर असतात ते. हा का? तर तुम्हाला म्हणजे असं घरची अजून किती नंदी आहेत? आपले 4 नंदी आहेत. एक वरती आहे, तो पण आज आलाय. एक सुंदर, आमदार आणि फौजी हिंदकेसरी. हा का? तर मित्रा चल, तुला आता इथेच बाय बाय बोलतो आणि हा नंदी सुद्धा पुढे असाच गुलालात राहणार. चला बाय बाय. धन्यवाद. हा.